इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 26 जून रोजी होणाऱ्या कोकण विभाग पदवीधर निवडणुकीसाठी सोमवारी 1 जुलै रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल लावण्यात आले होते। या निवडणुकीत एकूण 1,43,297 मतदारांनी मतदान केले होते। यापैकी 1,32,071 मते वैध ठरली, तर 11,226 मते अवैध ठरली आहेत। विजयासाठी 66,036 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी काँग्रेसचे रमेश कीर यांचा 72,144 मतांनी पराभव केला। या मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून आपला गड राखला आहे। डावखरे यांना 1,07,19 तर रमेश कीर यांना 28,585 मते मिळाली। डावखरे यांच्या विजयाचा जल्लोष भाजप कार्यकर्त्यांनी केलाय।